मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा, तालुका निफाड. आपला वर्ग आहे FIBA म्हणजेच प्रथम वर्ष कला. आपल्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. आपल्या विषयाचा संकेतांक आहे CC1A. सत्र दुसरे. सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक महेश बनकर सर. मागील तासांना आपण अभ्यासक्रम आणि त्यानंतर एकांकिका स्वरूप संकल्पना, नाटक स्वरूप संकल्पना याच्याबद्दलची माहिती बघितली होती. आजच्या तासाला आपण प्रत्यक्ष जी एकांकिका आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमून दिलेली आहे, तर त्यात एकूण 2 एकांकिका आहे विद्यार्थी मित्रांनो. एक आहे विठ्ठल तो आला आला ह्या नावाची एकांकिका आहे आणि दुसरी एकांकिका जी आहे ती आहे हंडाभर चांदण्या. तर ह्या दोनही एकांकिका आपल्याला या सत्रात शिकायच्या आहे. तर आज आपण जी पहिली एकांकिका आहे, एकांकिका क्रमांक 1, ते म्हणजे विठ्ठल तो आला आला ही जी एकांकिका आहे, तर ती एकांकिका सध्या आता आपण बघणार आहोत. त्याविषयीचं आपण सारांश रूपाने माहिती घेणार आहोत. बघा, ही एकांकिका सुरू करण्या अगोदर तुम्हाला मला एक सांगायचं आहे की विठ्ठल तो आला आला ही एकांकिका पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर ही एकांकिका थोडीशी उपरोध म्हणजे विनोदी स्वरूपात मांडलेली आहे. ही एकांकिका कशी दिलेली आहे, तर याच्यामध्ये प्रत्यक्ष त्यांनी ज्याला आपण म्हणतो एखादं दैवत असतं, देव असतो, तर देव आहे ते म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल स्वतः जर गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये प्रकट झाले, तर जे भक्त आहे आणि स्वतः विठ्ठल आहे, तर ते विठ्ठलाला ते लोक खरोखर ओळखतात का? त्यांचा खोटेपणा, भामटापणा किती असतो? दिखाऊपणाची त्यांची भक्ती कशी असते? या सगळ्या संदर्भात अगदी मार्मिक पद्धतीने पु ल देशपांडे यांनी ही एकांकिका लिहिली आहे आणि तीच एकांकिका सध्या आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये ही जी प्रास्ताविक माहिती आहे ती आपण सध्या बघूया. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. या विठ्ठलाचा कष्ट करणारा, घाम गाळणारा आणि आपले काम हाच आपला ईश्वर मानणारा असा सर्वसामान्य जो माणूस आहे ना, तो विठ्ठलाचा भक्त आहे. हा भक्त ज्ञानदेव तुकारामांनी सांगितलेल्या मार्गाने शतकानुशतके वाटचाल करीत आहे. असा हा सर्वसामान्य भक्त निरपेक्ष भावनेने विठ्ठलाकडे जातो. भक्ताच्या या निरपेक्ष भावनांचा विठ्ठल भुकेला आहे आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे. परमेश्वराला फक्त निरपेक्ष भावना किंवा भक्ती पाहिजे असते. पण सध्या जमाना बदलत गेला, काळवेळ बदलत गेली आणि जे काही भक्त आहे, तर त्या भक्तांच्या विठ्ठलाकडून काही अपेक्षा आहे. जे भक्त अंतःकरणाने शुद्ध नाहीये, फक्त बाह्य उपचारांकडे ते फक्त लक्ष देतात किंवा दिखाऊपणा करतात. परमार्थाकडून स्वार्थाकडे जाणारे असे काही भक्त आहे आणि यांच्यावरतीच खास ही एकांकिका पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे. म्हणजे मानवी स्वभावातील ज्या काही संगती आणि विसंगती आहे, भक्ताची दांभिकता म्हणजे खोटेपणा मुलांनो. तर हा खोटेपणा, दांभिकता पु ल देशपांडे यांनी काय केलंय, तर विठ्ठल तो आला आला ह्या एकांकिकेमधून त्यांनी उपरोधाने मांडलेला आहे. आता एकच मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. हा इथपर्यंतचा जो पॅरेग्राफ आहे पहिला, हा पॅरेग्राफ आपण सध्या बघितला. समजून घ्या. तर ह्या पॅरेग्राफमध्ये काय नक्की दिलेलं आहे, तर एकच मुद्दा दिलेला आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये, की विठ्ठल जो आहे, तर त्याला फक्त साधा भक्त पाहिजे आहे. भक्ताची निस्सीम भक्ती, ज्याला म्हणतो निर्मळ मन पाहिजे आहे. तर असं न होता सध्याचे जे मंदिरात जाणारे जे सगळे भक्त आहे, तर ते सगळे शिकलेले आहे, चांगले व्यावसायिक आहे, कोणी चांगल्या प्रकारच्या हुद्द्यावरती आहे. पण ते निर्मळ मनाने जात आहे का? नाही. ते परमार्थ करत आहेत का? नाही. तर ते परमार्थाकडून स्वार्थाकडे, दिखाऊपणाकडे, खोटेपणाकडे त्यांचा वागण्याचा जो काही कल आहे, तो आहे. स्वार्थवृत्ती त्यांच्याकडे दिसते आहे. ज्याला आपण म्हणतो मोह, किंवा मग एखाद्या पैशाच्या याच्यामध्ये ते अडकलेले आहे. अशा प्रकारचे जे काही भक्त आहे, असे जर असेल तर कसे चालेल? अशा अनुषंगाने विठ्ठल तो आला आला ही एकांकिका पुढे खूप रंगत रंगत जाते आणि विनोदी स्वरूपामध्ये पुढं जात असते. आता याच्याबद्दलची माहिती आपण अजून पुढे बघूया. विठ्ठल तो आला आला ही पु ल देशपांडे यांची रंगभूमीवर अत्यंत गाजलेली विनोदी एकांकिका आहे. ती प्रहसन आणि फार्स या प्रकारची आहे. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेत विठ्ठल म्हणजे साक्षात देव आहे. याच्यानंतर कोण कोण ह्या एकांकिकेमध्ये आहे बघा, तर एकूण 13 प्रकारचे पात्र आहेत मुलांनो याच्यामध्ये.
किती 13. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. काय प्रश्न येऊ शकतो, की विठ्ठल तो आला आला याच्यामध्ये एकूण पात्र संख्या किती? तर तुम्हाला ती पात्र संख्या देता आली पाहिजे किंवा ती तुम्हाला दाखवता आली पाहिजे. किती आहे? तर ती एकूण 13 आहे बघा. या ठिकाणी दिलेली आहे. एकूण पात्र संख्या किती आहे? तर 13 आहे. ठीक आहे. तर ही पात्र संख्या तुमच्या लक्षात आलेली पाहिजे. आता विठ्ठल स्वतः आहे याच्यामध्ये. नंतर कोण आहे? तर ते आहे शेठजी. नंतर कोण आहे? तर ते आहे भटजी. नंतर कोण आहे? तर ते आहे डॉक्टर. नंतर मग वकील, डॉक्टर, मास्तर, सखूबाई, द्वारकाबाई, शिंपी, आंधळा, गायिका. नंतर आहे सोमनाथ, जगन्नाथ. अशी एकूण किती आहे? तर 13 पात्र याच्यामध्ये दिलेली आहेत. ठीक आहे. तर हे जे सगळे नावं आहे मुलांनो, तर हे सगळे नावं तुम्ही प्रत्यक्ष व्यवस्थित लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या नावांची एक यादी तुमच्या वहीमध्ये तयार करून ठेवा. का बरं? तर हे 13 पात्र आणि हेच 13 पात्रांविषयी सगळे संदर्भ त्याच्यामध्ये येतील. याच्यावरतीच भरपूर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ देवाने काय केलं? शेठजी काय म्हणतो? शेठजीचा स्वभाव कसा आहे? भटजी कसा वागतो? वकील काय बोलला? डॉक्टरांचं सध्या काय आहे? मास्तरांचं काय आहे? सखूबाई किंवा द्वारकाबाई घरी कसे वागतात? सुनेला त्रास कोण देतं? म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सध्या सांगतो आहे मुलांनो. हे जे एकूण 13 पात्र आहे, सोमनाथ कोण, जगन्नाथ कोण, तर ह्या 13 पात्रांभोवती ही पूर्ण एकांकिका फिरत राहते. यांच्यामधल्या संवादातून ती पुढं-पुढं जात असते आणि अशा अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला आता ही गोष्ट लक्षात आली असेल, की ह्या 13 पात्रांभोवती ही सगळी एकांकिका फिरते. एकांकिकेच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला काय होतं बघा, मंदिराच्या गाभाऱ्यातील विठ्ठल साक्षात प्रकट होतो. म्हणजे तो दगडाची जी मूर्ती असते मुलांनो, तर त्यातून फक्त नाटकापुरतं म्हटल्यापेक्षा एकांकिकेत काय दाखवलेलं आहे, की प्रत्यक्ष विठ्ठल जर स्वतःचं रूप घेऊन प्रत्यक्ष प्रकट झाले, तर काय होईल? आणि ते तिथं प्रकट होतात आणि मग साक्षात प्रकट झाल्यानंतर या विठ्ठलाला मंदिरातील गाभाऱ्यातील भटजी, शेठजी, वकील, डॉक्टर, शिक्षक आदी प्रतिष्ठित लोकं, की जे पाहू शकतात, डोळस आहे, तर ते त्याला ओळखतात का? तर विठ्ठलाला ते कोणीही ओळखत नाही. आणि याला अपवाद फक्त कोण असतो? तर याला अपवाद फक्त असतो तो म्हणजे एक आंधळा. आंधळा म्हणजे तो खरोखर आंधळा असतो आणि तो त्याच्या अंतःचक्षूने किंवा ज्याला आपण म्हणतो भक्तीने त्याला पाहू शकतो. फक्त एवढा आंधळाच काय करतो? विठ्ठलाला ओळखतो का हा खरा देव आहे. हा आंधळा भिकारी आहे. तो भीक मागत फिरत असतो. तो विस्थापित आहे, म्हणजे त्याला घरदार बाकीच्या काही गोष्टी नाहीये. तर उर्वरित सगळे पात्र म्हणजे 13 पात्र तुम्हाला सांगितले ना मुलांनो, तर उर्वरित सगळे जे पात्र आहे त्यांना दिसतं ते सगळे प्रतिष्ठित आहे. ते नित्यनियमाने मंदिरामध्ये जातात, पूजा-अर्चा करतात. पण हे सगळे जे पात्र आहे ते कसे दाखवले मुलांनो, त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे का? नाही. तर ते दिखाऊपणा आहे, बाह्य उपचाराला जपणारी माणसं आहे आणि दांभिक म्हणजे खोटेपणाने वागणारी ती व्यक्ती आहेत, त्या बाकी सगळ्या व्यक्ती. विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा एकांकिकेतील त्या आंधळ्याला खूप म्हणजे एक एक आत्मीयता असते. म्हणजे एकांकिकेतील या सत्याचा आंधळ्या आणि डोळस पात्रांना होणारा प्रत्यय हा भिन्न-भिन्न दाखवलेला आहे. म्हणजे एकूण काय ज्यांना दिसतंय, जे दररोज मंदिरात जातात किंवा काय, तर त्यांच्या मनामध्ये खरी-खरी भक्ती आहे का? नाहीये. आणि जो आंधळा आहे, तर त्याच्या मनामध्ये खरी भक्ती आहे, असा संदर्भ त्यांनी दाखवलेला आहे. डोळस माणसे ही आंधळ्यासारखी कशी वागतात आणि आंधळी माणसे हे डोळस माणसासारखी कशी वागतात, ह्या प्रकारचा त्याच्यातला व्यवहार, त्याच्यामधली विसंगती, माणसाचे भ्रष्ट आचरण, ठीक आहे. समाजातील विशेषतः मध्यमवर्गीय समाजाच्या दांभिकतेवरती ही एकांकिका नेमकेपणाने बोट ठेवते. म्हणजे आपला जो सगळा मध्यमवर्गीय समाज आहे, तर त्या समाजातील सगळे लोक त्यांची दांभिकता म्हणजे खोटेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयीची आसक्ती किंवा पैशामागं पळणं, खोटी प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागं लागणं किंवा मी किती चांगला आहे हे दाखवणं, याला दांभिकता म्हटलं आहे बघा. याला काय म्हटलंय? दांभिकता म्हटलेलं आहे. तर ही जी विठ्ठल तो आला आला एकांकिका आहे ना, तर ह्या एकांकिकेने या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं काम केलंय, असा मुद्दा तिथं महत्त्वाचा आहे. पु. ल. देशपांडे यांनी विठ्ठल प्रकट झाल्याचे एक मीथ वापरून मध्यमवर्गीय माणसाच्या जगण्यातील विरोधाभास नेमकेपणाने मांडलेला आहे. ही एकांकिका प्रहसन असल्याने विनोद त्याच्यामध्ये ठिकठिकाणी येतो. पु. ल. देशपांडे यांचा विनोद हा शब्दनिष्ठ असतो. त्याचा प्रत्यय तुम्ही जेव्हा ती प्रत्यक्ष एकांकिका वाचाल, तेव्हा तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. विनोद निर्मिती याच्यामध्ये दाखवलेली आहे.
पूर्वीच्या काळी ह्या नाटकामध्ये विनोद निर्मिती कशी दाखवायची, एक जोकर असायचा आणि त्या जोकराच्या हातामध्ये एक छडी असायची बघा. काय असायची? छडी. आणि ती छडी तो त्याच्या सहकार्याला तो मारली त्याने छडी का ती लागायची कमी, छडी लागायची कमी पण तिचा आवाज मोठा यायचा आणि त्या मारल्यामुळं किंवा त्याच्यामुळं विनोद निर्मिती व्हायची. तर तो पूर्वीचा भाग होता असं त्याला नाटकात सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या विनोदाला इंग्लिशमध्ये स्लॅपस्टिक्स कॉमेडी असं म्हणतात. विठ्ठल तो आला आला एकांकिकेतील विनोद हा असाच स्लॅपस्टिक कॉमेडी प्रकारातील आहे. या एकांकिकेत होणारे विनोद आपल्याला खळखळून हसवतात, त्याचवेळी ते मध्यमवर्गीय समाजाच्या दांभिकतेवर आसूड देखील ओढतात. म्हणजे बघा, ही एकांकिका खूप वेगळ्या स्वरूपाची आहे. समाजातील खरं चित्रण, वास्तव चित्रण, खोटेपणा, लबाडपणा अगदी स्पष्टपणे दाखवण्याचं काम या एकांकिकेने केलेलं आहे. एकांकिकेच्या अखेरीस विठ्ठल भटजी यांचा संवाद आता आपण थोडा उदाहरणार्थ म्हणून बघू. जेव्हा तुम्ही ते वाचाल ना, तेव्हा तुम्हाला तो कळेल. पण तो संवाद काय आहे? विठ्ठल म्हणतो की मला गाभाऱ्यात उभं राहून कंटाळा आला आहे. हा कोणाला म्हणतो? तर तो भटजीला म्हणतो आणि मला दुसरे काहीतरी काम हवे आहे. मग विठ्ठल मग माझ्याजोगे काही काम नाही का? भटजी तुम्ही तरी सांगा. आता माझी काळजी तुम्हाला, भटजी, आणि माझी तुम्हाला. तुम्ही इथून गेलात म्हणजे आम्ही कशावर जगायचं? मी गाभाऱ्यात हवं तर ट्यूब बसवतो, डीडीडी मारून धुवून घेतो, पितांबर बदलतो, नवी आरती चांगल्या सिनेमाच्या ठेक्यावर करून घेतो, प्रसादात गुरुवार शनिवार चेंज करतो. आणखी काय द्यायचं तुम्हाला आम्ही? खाऊन पिऊन उभं राहायचं एवढंच तुमचं काम. रहा उभे विठ्ठला. म्हणजे आता हा जो संवाद आहे पूर्णपणे, तर हा जो पूर्णपणे संवाद दाखवलेला आहे, तर हा संवाद कसा आहे? तर हा सगळा फक्त स्वार्थीपणाचा संवाद आहे असं आपल्याला समजू शकतं. समजून घ्या. मग हा जो स्वार्थीपणाचा संवाद आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा नक्की कोणत्या पातळीवरती जातोय किंवा काय करतोय हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. पुढे आहे विठ्ठल, ठीक आहे. खाली मान घालून खाली जातो. आंधळा, ज्याला दिसत नाही खऱ्या अर्थाने, तो काय म्हणतो? थांब देवा. विठ्ठल काय? आता आंधळ्याला काय केलं असतं विठ्ठलाने? त्या एकांकिकेमध्ये आलेलं असतं. आंधळ्याला विठ्ठलाने डोळे दिलेले असतात, तो पाहू शकतो. आता आंधळा शेवटी काय म्हणतोय बघा विठ्ठलाला? आंधळा म्हणतो बघा, बघा इथं आहे आंधळा. आंधळा काय म्हणतो? एक मिनिटं. हा, आंधळा काय म्हणतो बघा इथं. पुन्हा आंधळ कर मला. काय म्हणतोय? पुन्हा आंधळ कर मला. डोळ्याने दिसायला लागलंच एकदा. गावकऱ्यासनी समजलं म्हणजे भीक कोण घालणार? तुमच्या दयाने आंधळा होतो तसंच राहू द्या मला. म्हणजे त्या आंधळी सुद्धा इच्छा नाही की मला डोळे यायला पाहिजे. म्हणजे जी एक सवय लागलेली असते कुठल्याही गोष्टीची भीक मागण्याची, तर त्याला ती भीक मागून खाण्यातच ते बरं वाटतंय. म्हणून देवाला तो काय म्हणतोय? मला डोळे नकोय. विठ्ठल काय करतो? ठीक आहे. त्याच्या डोळ्यापुढून हात फिरवतो आणि तो आंधळा परत काय होतो? त्याचे डोळे परत जातात आणि आंधळा म्हणतो, आहाहा गार वाटलं, अंधार अंधार. त्याला बरं वाटतं. आणि मग अंधार अंधार कोण म्हणतोय? आंधळा म्हणतोय. पण विठ्ठल काय म्हणतोय बघा, माझं देखील असंच झालंय दादा. आता अंधार अंधार केवढ्या आशेने मी आलो होतो. म्हणजे शेवटी विठ्ठल जेव्हा प्रत्यक्ष प्रकट होतो, विठ्ठल प्रत्यक्ष त्याच्या सगळ्या भावना मांडतो, तर हे बाकीचे लोक ते ऐकतात का? नाही. त्याला बाकीच्या काही गोष्टी करू देतात का? नाही. ते फक्त म्हणतात, "तू फक्त इथं उभा राहा, आम्ही सगळं करतो आणि तुझ्यावर आमचं पोटपाणी चालतं." अशा हिशोबाने मग विठ्ठल सुद्धा म्हणतो, "आता माझ्यासुद्धा भविष्यात अंधार आहे." हा संवाद काय काय नक्की दर्शवतो हा संवाद? तर व्यवस्थेवरती तो मार्मिक भाष्य करतो. म्हणजे हा संवाद काय आहे? व्यवस्थेवरती तो काय करतो? मार्मिक भाष्य करतो. आंधळा पुन्हा एकदा अंतःचक्षुषी मागणी करतो. खरे सुख बाह्य जगाच्या ज्ञानामध्ये नाही, तर स्वतःच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. तर हा तो सांगतोय आंधळा आपल्याला. काय सांगतोय? की आंधळा पुन्हा अंतःचक्षुषी मागणी करतो आणि काय म्हणतो? खरे सुख बाह्य जगाच्या ज्ञानामध्ये नाही, तर स्वतःच्या आत डोकावण्यामध्ये आहे. याचे सूचन हा संवाद करतो. भटजी जेवाला आलिया भोगाशी असावे सादर, असा सल्ला देतो आणि विठ्ठल पुन्हा मूर्तीमध्ये जाऊन बसला की नाही याची भटजी मूर्ती हलवून खात्री करून घेतो आणि म्हणतो, "हेची दान देगा देवा." हं. अशा प्रकारे ते सगळे संदर्भ आहे. म्हणजे एकंदर काय? तर या सगळ्यांमधून मध्यमवर्गीय माणसाच्या वर्तनातील विसंगती, निर्ढावलेपणा आणि दांभिकता याचे दर्शन आपल्याला याच्यातून घडते. धर्माचं कर्मकांडी व्यवस्थेवरती प्रकाश याच्यातून टाकला जातो. दुसऱ्या महायुद्धाने माणसाचा माणसावरील विश्वास उडाला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रामध्ये जगभरात अनेक घटना घडल्या.
एका बाजूला पाश्चात्य देशातून आलेला व्यक्तिवाद, तर दुसऱ्या बाजूला जगण्यातील क्षणभंगुरतेतून आलेला दुभंगलेपणा हा नवसाहित्याचा विषय होता. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचा वेग वाढला. शहराच्या बरोबर मध्यम वर्ग हा निर्माण होतो. तसा तो आपल्याकडे पण निर्माण झाला. या मध्यम वर्गाच्या जगण्याच्या प्रेरणा अनेकदा साहित्याच्या आस्थेचा विषय झालेला आहेत. गंगाधर गाडगीळ यांनी किडलेली माणसे याच्यामधून मध्यमवर्गीय माणसाचं भावविश्व, त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा, स्वैरिच्छा, आकांक्षा, नैतिकता, अतिरिक्त दबाव अशा सर्व प्रभावीपणे त्यांनी मांडलेले आहे. आणि यानुसारच पु. ल. देशपांडे यांनी काय केलंय, तर विठ्ठल तो आला आला या एकांकिकेमधून शहर मध्यमवर्गीय माणसाच्या वागण्यातील हा विरोधाभास अगदी प्रभावीपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. एकूणच ही जी एकांकिका आहे मुलांनो, तर ती कशी आहे, तर ती विनोदी स्वरूपाची आहे आणि एकंदर समाजातील जे प्रतिष्ठित शिकलेले लोक आहे, पण ते फक्त दिखाऊपणा कसे करतात, स्वार्थी कसे असतात, पैशाच्या मागे कसे पडतात, मी कसा चांगला आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात, आतून पूर्णपणे खोटे असतात, वरून खूप सज्जनपणाचा आव आणतात, जे वगैरे वगैरे सगळे संदर्भ आहे, दांभिकता असेल, खोटेपणा असेल, याच्यावरती एक प्रकारचं प्रकाश टाकण्याचं काम काय केलंय, तर त्यांनी याच्यातून केलेलं आहे. ठीक आहे. तर इथं आपण सध्या थांबून घेऊया. ही जी एकांकिका आहे त्याची PDF मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल. ती व्यवस्थित तुम्ही वाचा आणि त्यानुसार आपण पुढचा संदर्भ घेऊया. ठीक आहे.